सिद्धांत काय आहेत, प्रमाण काय काय सांगितलेत, त्याचप्रमाणे ज्ञानाचे अवैध स्रोत काय काय सांगितलेत ते आपण पाहिलं. आजच्या सत्रामध्ये आपण सांख्य दर्शन हे जे महत्वाचं दर्शन आहे त्याची तात्विक पार्श्वभूमी आपण समजून घेणार आहोत. आपण भारतीय दर्शनशास्त्राची प्रस्तावना किंवा तत्वज्ञान संकल्पना आपण पहिल्या घटकामध्ये समजून घेतलेला आहे. त्यातलाच काही भाग प्रमाण पण तीच पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत. तर आजच्या आपल्या व्याख्यानामध्ये सांख्य दर्शनाचं मुख्य उद्दिष्ट काय, त्याच्यामध्ये एक तत्व काय सांगितले, विषयवस्तू काय आहेत, त्याचं विवेचन आहे थोडंफार. प्रामुख्यानं सांख्य दर्शनामध्ये 2 प्रमुख तत्व सांगितले, त्यालाच आपण तत्व म्हणतो, विषय म्हणतो किंवा शब्द. सर्व जे गोष्टी आहेत ते तत्व या नावानेच दर्शनामध्ये सांगितलेले आहे. त्यामध्ये पहिलं तत्व ते जे आहे, मुख्य मूलभूत तत्व जे आहे याच्यामध्ये, ते आहे प्रकृती आणि दुसरं आहे पुरुष. आता प्रकृती म्हणजे जीव आणि सृष्टी, जीव आणि जगत, ह्या दोनांना मिळून एकच संज्ञा दिलेली आहे त्यांनी. आणि पुरुष म्हणजे आत्मा, आपण ज्याला आत्मा म्हणतो त्याला पुरुष ही संज्ञा त्यांनी वापरलेली आहे. पुन्हा सांख्य दर्शन आणि योग दर्शन हे दोन्ही जे दर्शन आहेत हे समान तंत्रातले आहेत, सख्खे भाऊ असल्यासारखे आहेत ते. याचं कारण म्हणजे सांख्य दर्शनामध्ये प्रकृती आणि पुरुष हे 2 मूलभूत किंवा आधारभूत किंवा घनीभूत जे तत्व सांगितले, त्याच्यामध्ये आणखीन 23 तत्व सांगितलेत. म्हणजे एकूण 25 तत्वांचा अभ्यास सांख्य दर्शनामध्ये आहे. आणि योग दर्शनामध्ये एकच फक्त तत्व वाढलेलं आहे, ते म्हणजे ईश्वराची संकल्पना. ईश्वराची संकल्पना सांख्य दर्शनामध्ये सांगितलेली नाही आहे. ते वास्तविक पाहायला गेलं तर ईश्वरवादी दर्शनामध्ये त्याचा समावेश केलेला आहे, पण ईश्वराची व्याख्या त्यांनी काहीच केलेली नाही. तर ते शेश्वर सांख्य असं म्हणतात, किंवा आपण ज्याला निरीश्वरवादी असं म्हणतो, त्याच्यामध्ये त्याची गणना केलेली आहे. पण इथं आपण ते वैदिक दर्शन या दर्शनामध्येच सांख्य दर्शनाचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये काही सिद्धांत सांगितलेत. सत्कार्यवाद आहे, त्यानंतर प्रकृती परिणाम आहे, द्वैतवाद आहे, वास्तववाद, अशा थोड्या वेगळ्या संकल्पना त्यांनी सांगितलेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रकृतीपासून ज्या तत्वाची उत्क्रांती होते पुरुषापर्यंत, त्या सर्व तत्वांच्या उत्पत्तीची, उत्क्रांतीची प्रक्रिया तत्वाच्या माध्यमातून सांगितलेली आहे. शेवटी सांख्य दर्शन आणि योग दर्शन यामध्ये त्यांनी थोडी तुलना केलेली आहे. त्यांच्यामध्ये पूरकता काय आहे, त्यामध्ये संबंध काय आहेत, ह्या गोष्टींचा अंतर्भाव या सांख्य दर्शनामध्ये केलेला आहे. आता आपल्याला सांख्य दर्शन हा शब्द जर आपल्याला लक्षात आला की पुढे आपण व्यवस्थित त्याचा म्हणजे आपल्याला माहिती त्याची होऊ शकते. आता सांख्य दर्शन हे जे आहे हे सर्वात पहिलं दर्शन म्हणजे षट दर्शनामधलं सर्वात पहिलं दर्शन आहे. आणि त्या दर्शनामध्ये आणि योग दर्शनामध्ये बरीच साम्यता आहे, थोडाफार फरक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सांख्य दर्शनामध्ये ईश्वराची संकल्पना सांगितलेली नाही. पतंजलींनी किंवा योगदर्शनाने ईश्वराची संकल्पना थोडी वेगळी सांगितलेली आहे. आता सांख्य या शब्दाचा थोडासा अर्थ आपण जर पाहिला तर याच्यामध्ये सांख्य असं पहिला शब्द आहे सांख्य दर्शनामध्ये. आता सांख्य म्हणजे संख्या या अर्थी इथं शब्द वापरलेला आहे. एकूण तत्व संख्या म्हणजे मूलभूत तत्व 2 आणि अन्य तत्व या सर्वांच्या तत्वांची जी बेरीज आहे ती 25 होते. ती संख्या आहे म्हणून त्याला सांख्य दर्शन असं म्हणलेलं आहे. आणखीन याचा एक वेगळा अर्थ सांगितला आहे, ते म्हणजे सम्यक ख्याती. सम्यक म्हणजे योग्य आणि ख्याती म्हणजे ज्ञान. सम्यक ज्ञान या अर्थी सांख्य दर्शन हा त्याचा अर्थ होतो. आता या सांख्य दर्शनाचे जे प्रवर्तक आहेत किंवा रचनाकार आहेत ते कपिल मुनी आहेत. कपिल मुनींनी ही सांख्य दर्शनाची रचना केली आणि त्यांनी
सांख्य प्रवचन सूत्र नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी मोक्ष सर्व 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 दर्शनांची जी मूळ उद्दिष्ट किंवा उद्देश जे आहे तो म्हणजे मोक्ष मुक्तीच आहे. मोक्षासाठी त्यांनी सांख्य प्रवचन सूत्र लिहिली. आता सांख्य दर्शन हे जे आहे हे सर्वात प्राचीन आणि जुनं दर्शन मानलं जातं. पहिलं दर्शन आहे ते, सर्वात जुनं, षट दर्शनामध्ये सर्वात जुनं आणि प्राचीन दर्शन आहे. त्यानंतरच्या कालामध्ये मुख्यत्वे करून 2 ग्रंथ लोकप्रिय झाली. ते इसवी सन पहिले शतक आणि 6व्या शतकामध्ये ईश्वर कृष्ण या अशा म्हणजे ऋषीमुनींनी सांख्य कारिका नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्याचप्रमाणे नंतर 5व्या-6व्या शतकामध्ये विज्ञान भिक्खू किंवा भिक्षू असं पण काही ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्यांचा. त्यांनी सांख्य सूत्र भाष्य अशा नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि हे दोन्ही ग्रंथ सांख्य दर्शनासाठी अतिशय महत्वाचे आणि लोकप्रिय ग्रंथ किंवा प्रसिद्ध ग्रंथ म्हणून आपण आता त्याचा म्हणजे अभ्यास अनेक लोक करतायत. तत्वज्ञान, तत्वज्ञ त्याच्यामध्ये खूप छान स्वरूपामध्ये मांडलं गेलं आहे. तसं पाहिलं गेलं तर सांख्य दर्शन नंतरच्या म्हणजे पुढच्या काळामध्ये सुद्धा सांख्य दर्शनाचा अनेक ठिकाणी उल्लेख आलेला आहे. मुख्यत्वे करून शेवटच्या म्हणजे आपल्या षट दर्शनाचा जो शेवटचा जो भाग आहे ज्याला आपण उत्तरार्ध म्हणतो त्यामध्ये म्हणजेच वेदांतामध्ये बादरायण व्यासांनी सांख्य दर्शनाचा उल्लेख केलेला आहे. अनेक ठिकाणी या सांख्य दर्शनाचा उल्लेख सापडतो. उपनिषद आहेत, उपनिषदामध्ये श्वेताक्षर उपनिषद, त्यानंतर कठोपनिषद, प्रश्नोपनिषद आणि छांदोग्य उपनिषद यामध्ये सुद्धा सांख्य दर्शनाचा उल्लेख आपल्याला सापडतो. आणि त्यानंतरचे जे आपले प्रस्थानत्रयी आहेत ज्याला आपण 3 महत्वाचे ग्रंथ समजतो त्यामध्ये उपनिषद आहेतच, भगवद्गीता आहे, त्याचप्रमाणे ब्रह्मसूत्र म्हणजे बादरायणांनी जी ब्रह्मसूत्र लिहिलीत किंवा आपण वेदांत सूत्र म्हणतो त्यामध्ये सुद्धा मुख्यत्वे करून सांख्य दर्शनाचा उल्लेख आला. महाभारतामध्ये आहे, रामायणामध्ये पण काही ठिकाणी सांख्य दर्शनाचा उल्लेख सापडतो. थोडक्यात काही सांख्य दर्शनाला अनेक लोकांनी खूप महत्व दिलेलं आहे. त्यामध्ये तत्व खूप महत्वाचे आहेत असे अनेकांची समज आहे. पण मुख्य तत्व ती 2च ते सांगतायत. त्याच्या माध्यमातून इतर तत्वांची उत्पत्ती किंवा उत्क्रांती होते असं ते म्हणतायत. पहिलं जे तत्व आहे ते म्हणजे पहिलं प्रकृती तत्व आणि दुसरं जे आहे प्रकृती म्हणजेच जीव आणि जगत त्यालाच आपण सृष्टी म्हणतो आणि पुरुष म्हणजे ज्याला आपण आत्मा म्हणतो ते तत्व. त्या दोन्ही तत्वाच्या मध्ये एकूण 23 तत्वांचा समावेश होतो आणि ही जी तत्व आहेत ही प्रकृतीपासूनच निर्माण होतात आणि त्यातून त्याची उत्क्रांती होते. पुन्हा उत्क्रांती झाल्यानंतर मग ती पुन्हा सर्व तत्व लोप पावून परत पुन्हा पुरुष तत्व जे आहे ते शुद्ध तत्व तिथपर्यंत म्हणजे मानव पोचू शकतो. असं थोडक्यात इथं सांख्य दर्शनाचा आपण थोडासा मागोवा घेतला किंवा जाता जाता जर आपण मागोवा घेतला किंवा त्याची पूर्व पीठिका जी आहे ती आपल्याला लक्षात येईल. सांख्य दर्शन आणि योग दर्शनामध्ये थोडंसं प्रमाणामध्ये काय फरक म्हणजे तीच प्रमाण आहेत. 3 प्रमाण सांगितले त्यांनी. पहिलं जे प्रमाण आहे ते म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण, दुसरं प्रमाण जे आहे ते अनुमान प्रमाण आणि तिसरं जे प्रमाण आहे ते शब्द प्रमाण. त्यालाच पतंजलींनी आगम असं म्हटलेलं आहे. पतंजलीने शब्द प्रमाण असं कुठंच म्हटलेलं नाही आहे, आगम प्रमाण. पतंजलीच्या योग दर्शनामध्ये 3 प्रमाण सांगितलेत आणि इथं सुद्धा सांख्य दर्शनामध्ये सुद्धा 3च प्रमाण सांगितलेत. हा खूप महत्वाचे म्हणजे हे समान तंत्र असलेलं एक म्हणजे एक सिद्धांत आहे म्हणायला हरकत नाही. म्हणून ही एकमेकाचे सख्खे भाऊ असल्यासारखेच हे 2 दर्शन आहेत. म्हणून यांना दोघांना पण एकाच गोष्टीमध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. आता याच्यामध्ये मुख्यत्वे करून काही सिद्धांत सांगितलेत, ह्याच्यामध्ये काही विषय आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे द्वैतवाद सांगितलं, याच्यामध्ये सत्कार्यवाद सांगितलं. आपण मागे पहिल्या घटकामध्ये तत्वज्ञान संकल्पनेमध्ये आपण कार्यकारण संबंधाचा सिद्धांत आपण पाहिला होता. कार्यकारण सिद्धांत आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून
दोन सिद्धांत येतात, एक सत्कार्यवाद आणि असत्कार्यवाद. आता सत्कार्यवादामध्ये पुन्हा त्याचे उपप्रकार पडतात. त्यामध्ये परिणामवाद आहे आणि विवर्तवाद आहे. आता विवर्तवाद म्हणजे भ्रम निर्माण होतो आपल्याला, त्याला विवर्तवाद म्हटलेलं आहे. परिणाम म्हणजे कारणापासून कार्य जे होतं त्याच्यामध्ये जो बदल होतो, त्याच्यामध्ये जे परिणाम होतात त्याला परिणामवाद असं म्हटलंय. त्याला प्रकृती परिणाम पण म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर परिणामवादाचे पुन्हा दोन पोट प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये प्रकृती परिणाम आणि दुसरं आहे ते ब्रह्म परिणाम. आणि विवर्तवादामध्ये 3 पोट प्रकार सांगितले, एक शून्यवाद, दुसरा विज्ञानवाद आणि तिसरा ब्रह्मवाद. आणि असत्कार्यवादामध्ये मुख्यत्वे करून 3 प्रकार सांगितलेत. त्यामध्ये एक आहे स्वभाववाद, दुसरं आहे ते नित्य परमाणुवाद आणि तिसरं आहे ते क्षणभंगवाद. हे सर्व म्हणजे सिद्धांत आहेत. आपण पूर्वीच्या तत्वज्ञानाच्या संकल्पनेमध्ये आपण हे पाहिलेले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सत्कार्यवाद सांगितलेला आहे आणि द्वैतवाद, हे जे 2 प्रमाण आहेत, आणि त्याचबरोबर वास्तववाद, या 3 प्रमाणाला सांख्य दर्शनाने अतिशय महत्व दिलेलं आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण प्रकृती परिणामवाद जो आहे तो यांनी सांगितलेला आहे. द्वैतवाद तर सांगितलेलंच आहे. आता प्रकृती परिणामवाद म्हणजे प्रकृतीपासून जे काही तत्व निर्माण झाले किंवा प्रकृतीमध्ये उत्क्रांती झाल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये विकास झाल्यानंतर जे काही त्याच्या कारणावर जे परिणाम होतात आणि त्यातून जे कार्य घडतं त्याला प्रकृती परिणामवाद असं त्यांनी संज्ञा दिलेले आहे. असंख्य वस्तूंनी भरलेले हे जे जग आहे त्याचं मूळ कारण आहे जे ते म्हणजे प्रकृती. आणि ही प्रकृती जी आहे ती प्रकृती जड आहे. जड आणि पुढं अचेतन, जड पण आहे आणि अचेतन पण आहे. म्हणजे ज्याची हालचाल होते पण ती स्वतः हालचाल करू शकत नाही. त्याच्या माध्यमातून संवेदनशील प्राणी, निसर्गामध्ये संवेदनशील प्राणी आहेत किंवा मानव आहे किंवा अन्य जे प्राणी आहेत जे हालचाल करतात ते कसे उत्पन्न होऊ शकतात, त्याचं ज्ञान आणि ते ज्ञान कसं प्राप्त करायचं किंवा त्या ज्ञानप्राप्तीचे स्त्रोत काय आहेत, त्याचे मार्ग काय आहेत, याचं सर्व विश्लेषण त्यांनी सांख्य दर्शनामध्ये केलेलं आहे. थोडक्यात काय की जड पदार्थापासून किंवा जे हालचाल करत नाहीत म्हणजे अचेतन तत्वापासून चेतन तत्व म्हणजे जे ज्याच्यामध्ये संवेदना आहेत, अस्तित्व आहे, अशा प्राण्यांचं उत्पन्न कसं होतं, त्याची निर्मिती कशी होते, हे सुद्धा थोडंसं गूढ म्हणा किंवा थोडंसं रहस्य म्हणा किंवा त्याच्यामध्ये असलेली अनिश्चितता, हे या तत्वज्ञानाच्या माध्यमातून किंवा तत्वाच्या माध्यमातून, प्रकृतीच्या माध्यमातून पुरुषापर्यंत जाण्याचा जो उत्क्रांतीचा मार्ग आहे किंवा त्याला आपण विकास मार्ग म्हणतो, तो त्यांनी प्रकृती परिणामामध्ये सांगितलेला आहे. अतिशय सोपं असं हे शास्त्र आहे तसं पाहायला गेलं तर, पण आपण त्याची म्हणजे माहिती घेणं खूप महत्वाचं आहे. हे जग आपल्याला माहिती आहे. जगामध्ये असंख्य प्राणी, सजीवापासून निर्जीवापर्यंत असंख्य प्राणी आहेत, असंख्य वस्तू आहेत, असंख्य पदार्थ आहेत. आणि ते सर्व पदार्थ म्हणजे जड वस्तूपासून हे कसे काय संवेदनशील प्राणी निर्माण होतात, ह्याची प्राथमिक पदार्थ प्रकृती आहे. त्यापासून उत्पत्ती होऊन पुढे पुरुषापर्यंत आपण कसं जाऊ शकतो आणि शेवटी हा सांख्य दर्शनाचा मुख्य जो हेतू आहे तो म्हणजे मोक्ष किंवा ज्याला आपण मुक्ती म्हणतो, हेच सांख्य दर्शनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे द्वैतवाद सांगितलाय. आता द्वैत म्हणजे दोन आता जसं मी तुम्हाला सांगितलं 2 तत्व आहेत. एक आहे प्रकृती तत्व आणि दुसरं मुख्य तत्व जे आहे, दोन्ही मुख्यच आहेत म्हणजे प्रकृती आणि पुरुष, हे दोन्ही जे म्हणजे तत्व आहेत हे दोन्ही भिन्न आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही तत्वामध्ये साम्य काही नाही आहे, ते स्वतंत्र आहेत आणि ते एकमेकाच्या संपर्कात किंवा ते एकमेकांविषयी पासून भिन्न आहेत. त्याचा दोघांचा संयोग होऊ शकत नाही किंवा वियोग पण होऊ शकत नाही. आणि असे जे तत्व आहेत त्या दोन्ही तत्वाच्या माध्यमातून आपण मोक्षापर्यंत कसं पोहोचू शकतो हे सुद्धा थोडंसं गूढच आहे. आणि हा जो आहे हा उत्क्रांतीचा मार्ग आहे आणि त्यातूनच आपल्या
म्हणजे प्रकृतीमध्ये म्हणा किंवा पुरुषामध्ये काही म्हणजे आंतरक्रिया किंवा काही घडामोडी निर्माण होतात आणि त्यातूनच सर्वसामान्य व्यक्ती किंवा म्हणजे आत्म जी शुद्धी आहे ती शुद्धी होऊन मोक्षप्राप्ती आणि मुक्तीकडे निश्चितपणे जाऊ शकतो. म्हणजेच हे जे ह्याच्यातला जो सिद्धांत आहे तो प्रकृती भिन्न आहे आणि पुरुष भिन्न आहे. ह्या दोन्ही वस्तू म्हणा किंवा तत्व आहेत जी आहेत ती वेगवेगळी आहेत, स्वतंत्र आहेत, एकमेकाच्या संपर्कात येऊ शकत नाहीत. म्हणून याला द्वैतवाद असं म्हटलेलं आहे. आणि द्वैतवाद हा सिद्धांत आपण पाहिलं होतं म्हणजेच उत्तर मीमांसामध्ये बादरायण व्यासांनी जे 5 प्रमुख सिद्धांत वेदातले सांगितले होते त्यामध्ये पहिल्यांदा अद्वैतवाद सांगितला होता. ज्या शंकराचार्यांनी जो ते संप्रदायाचे ते प्रमुख होते. त्यानंतर विशिष्ट अद्वैत सांगितला होता. त्यानंतर द्वैतवाद सांगितला होता मध्वाचार्यांनी. तोच द्वैतवाद इथं सांख्य दर्शनामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, सांख्य दर्शनाचा उल्लेख वेदांतामध्ये, जसं मी तुम्हाला म्हटलं, वेदांतामध्ये बादरायण व्यासांनी ब्रह्मसूत्रामधून किंवा वेदांत सूत्रामधून द्वैतवाद सिद्धांत मांडलेला आहे. त्यालाच आपण उत्क्रांतीवाद म्हणतो किंवा विकासवाद असा सुद्धा शब्द अनेक ठिकाणी वापरलेला आहे. त्यानंतरचा जो हे आहे सिद्धांत आहे तो वास्तववाद. आता वास्तव म्हणजे थोडक्यात काय की जग किंवा जीव हा भ्रम नाही आहे. जीव आणि जगत हे भ्रम नाही आहे, वस्तुस्थिती आहे. आणि संपूर्ण जे बाह्य जग आहे ते म्हणजे त्याचा अनुभव घेण्यासाठी मी किंवा आपण ज्याला स्व म्हणतो त्याच्या माध्यमातून बाह्य जगाचा हे निर्माण झालेले जे जग आहे ते अनुभव म्हणजे स्वतः मी म्हणून घेऊ शकतो. तो भ्रम नाही आहे, ते प्रत्यक्षात सत्य आहे. माया पण नाही, भ्रम नाही, असं ह्या सिद्धांतामध्ये वास्तववादामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. आणि हा जो म्हणजे उत्क्रांतीचा जो म्हणजे ग्राफ आहे ज्याला आपण एक चढता क्रम म्हणतो तो तसा नसून, तो एक रेषीय नसून किंवा असा वरच्या दिशेने नसून तो असा चक्रीय आहे. म्हणजे गोल फिरत असतं गोल. हे जे ह्याचं म्हणजे आपल्या प्रकृती आणि त्याची उत्क्रांती जी आहे ही उत्क्रांती अशा चक्रामधनं फिरत असते. म्हणजे उत्क्रांती होतो, त्याच्यानंतर त्याचा थोडासा म्हणजे विकास होत, त्याच्यानंतर ते पुढे त्याचा लोप पावत येतो, म्हणजे ते नष्ट होतं. नष्ट झाल्यानंतर पुन्हा त्याची उत्क्रांती, असं हे चक्र सतत चालू असतं. त्याला आपण जन्म मरणाचं म्हणतो. जन्म म्हणजे उत्क्रांती झाली, निर्मिती झाली, त्यानंतर थोडासा त्याचा विकास झाला, मग ते थोडंसं पुढं त्याचा म्हणजे विनाश होत जातो. ह्यालाच त्यांनी हे चक्रीय म्हणजे उत्क्रांती आहे, ही रेषीय नाही, असं इथं त्यांनी वास्तववादामध्ये सांगितले. म्हणजे वास्तववाद म्हणजे थोडक्यात काय की हे जीव किंवा जगत ज्याला आपण प्रकृती म्हणतो हा भ्रम नाही आहे किंवा माया स्वरूप नाही आहे, ते सत्य आहे. आणि जे मिथ्या नाही आहे, तो थोडक्यात खोटं नाही आहे, तेच सत्य आहे. आणि त्याच्या माध्यमातूनच आपण पुढची जी तत्व आहेत ती तत्व म्हणजे पुरुषापर्यंतची जी तत्व आहेत, मधली जी 23 तत्व, ती तत्व निर्माण होतात. हेच खरं वास्तव आहे. त्याला त्यांनी वास्तववाद असं म्हटलेलं आहे. आता प्रत्यक्षात जसं मी मगाशी म्हटलं 2 प्रमुख तत्व आहेत. ते प्रमुख तत्व आपण काय पाहूया आणि त्यानंतर पुढे आपल्याला त्या दोन्ही तत्वामध्ये जी इतर तत्व आहेत त्या तत्वांचा विकास कसा झाला, किंबहुना प्रकृतीची उत्पत्ती क्रम कसा आहे आणि तो विकास कसा झाला, आपण ते थोडक्यात पाहणार आहोत. खूप मनोरंजक आहे ते. आपण थोडंसं स्टेप बाय स्टेप समजून घेतलं तर हा उत्क्रांतीचा क्रम आपल्याला निश्चितपणे समजू शकतो. आता प्रकृती म्हणजे आपल्याला माहिती आहे, प्रकृती म्हणजे जीव आणि जगत. संपूर्ण विश्वाची निर्मिती जी आहे किंवा ही संपूर्ण जगाची निर्मिती ह्या प्रकृती म्हणजे जड प्रकृतीपासूनच उत्क्रांती झालेली आहे असं ह्याच्यामध्ये म्हटलं गेलं आहे. आणि संपूर्ण सृष्टीमध्ये आपल्या म्हणजे विश्वामध्ये विश्व जे आहे हे प्रकृतीचे 3 गुण सांगतायत. त्यामध्ये 3 गुणामध्ये सत्व आहे, रज आहे आणि तम आहे. हे 3 गुण आहेत. आणि ज्या वेळेला हे तिन्ही गुण समप्रमाणात असतात
त्यावेळेला सगळं सर्व सर्व काही ठीक असतं. पण ह्याच्यामध्ये ज्यावेळेला विषमता निर्माण होते, वैषम्य वैषम्य निर्माण होतं, त्यावेळेला उत्क्रांती किंवा विकासवाद सुरुवात होतो, असं त्यांनी ह्या प्रकृती तत्वामध्ये सांगितलेलं आहे. थोडक्यात काय, ही उत्क्रांतीचा जो मार्ग आहे तो चक्रीय आहे. तो गोलाकार सतत फिरत असतं आणि त्या चक्रातून पुन्हा पुन्हा तेच चक्र. म्हणजे थोडक्यात काय, म्हणजे भौतिक जग, त्यानंतर मग पुढचे जे सूक्ष्म, ज्याला आपण सूक्ष्म तत्व म्हणतो, सूक्ष्म तत्वानंतर पुढे म्हणजे आत्म्यापर्यंत जातो. पुन्हा त्याचा सर्व नाश होऊन पुन्हा सर्व आणि पुन्हा प्रकृती, असं हे चक्र सतत चालूच असतं. आणि हे जे तत्व आहे याच्यामध्ये जे जीव आहेत किंवा जे ज्याला स्थावर किंवा आपण जंगम असे जे आपण जीवाचे प्रकार सांगितलेत, त्यामध्ये उच्च स्तर, मध्यम स्तर आणि नीच स्तर असे त्या बुद्धीच्या नुसार प्रकृतीचे 3 स्तर मानले गेलेले आहेत. त्याच्या माध्यमातूनच ते सतत त्याची उत्क्रांती होऊन परत नाश होत असतो. आणि मुख्यत्वे करून हे 3 जे आहेत त्याला जसं मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते सात्विक आहे, सात्विक गुण. दुसरं आहे ते राजस गुण आणि तिसरं जे आहे ते तामस गुण. आता सात्विक गुण जो आहे, निसर्गामधला सात्विक गुण जो आहे, तो म्हणजे सर्वसामान्यपणे म्हणजे तो तो जीव किंवा ते काही जे तत्व आहे, ते तत्व म्हणजे प्रकाशमय असतं, आनंदी असतं. त्याचप्रमाणे ते त्यामध्ये ज्ञान असतं, ज्ञानाने परिपूर्ण भरलेलं असतं. त्याला सत्व गुणांनी युक्त असं म्हणलेलं आहे. त्यानंतर राजस गुण जो आहे ना, हा राजस गुण चंचल स्वभावाचा आहे, अशांत आहे आणि अस्थिर आहे तो. आणि त्याच्यामध्ये वेदना आहेत, थोड्याशा वेदना. आणि शेवटचं जे तत्व जे आहे म्हणजे गुण जो आहे तो तमस गुण आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, तमस गुणाची व्यक्ती आळशी असते, झोपाळू असते, निष्क्रिय असते, ती स्वतःहून काहीच करत नाही आणि त्याच्यामध्ये अज्ञान असतो. आणि तो गुण पूर्णपणे अंधाराने भरलेला असतो. त्याला काळ्या रंगाने दर्शवलेला आहे आणि सत्व गुणाला पांढऱ्या रंगाने दर्शवलेला आहे आणि राजस गुणाला लाल रंगाने दर्शवलेला आहे. पण हे जे तिन्ही गुण आहेत ना, हे तिन्ही गुण सत्वगुण किंवा तमसगुण हे स्वतः काही करत नाहीत. ते त्याला एक कोणतरी कॅटलिस्ट आपण ह्याच्यामध्ये म्हणतो ना, त्याला कोणतरी एक असं सहाय्यक लागतं. तर मग ते राजस गुण आहे ना, ते त्यांना म्हणजे त्या तत्वांना मदत करतं आणि त्या राजस गुणाचा प्रभाव एक तर सात्विक गुणावर पडतो किंवा राजस गुणाचा प्रभाव तामस गुणावर पडतो. त्यामुळे काय होतं की कार्य होतं आणि कारणातून परिणाम निर्माण होऊन एक चांगलं कार्य होतं किंवा वाईट कार्य होतं. त्यालाच आपण पाप किंवा पुण्य असेही म्हणतो. नेमकं याच्यामध्ये काय होतं की राजस गुणाचा जो प्रभाव सात्विक गुणावर झाला, तर मग बुद्धी जी आहे ती बुद्धीचा विकास होतो, असं आपण म्हणतो ना, बुद्धीचा विकास होतो. पण बुद्धीला सुद्धा काय आहेत, म्हणजे मर्यादा आहेत. बुद्धीला काही काही गोष्टी म्हणजे समजण्याच्या पलीकडे असतात. म्हणजे बुद्धी जी आहे ना, ती म्हणजे सात्विक गुणांनी युक्त जरी असली तरी पण त्या शेवटचा जो आपल्याला मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग आहे, तिथपर्यंत जाण्यासाठी बुद्धीला सुद्धा काही मर्यादा असतात. काही गोष्टी बुद्धीना कळतच नाहीत. तर त्यासाठी पुढे आणखीन गोष्टी काही सांगितल्या, त्या आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर राजस गुण जो आहे, त्या राजस गुणांचा जर प्रभाव तामस गुणावर जर झाला, तर त्यातून आपल्याला माहिती आहे मग ते जडत्व येतं, निष्क्रियता प्राप्त होते, आळस येतो, झोप येते, अंधार डोळ्यासमोर अंधार दिसायला लागतो आणि अज्ञान तर कायमचं अज्ञानच असतं. तर ह्यासाठी म्हणजे त्या गुणांचा म्हणजे राजस गुणांचा त्या गुणावर प्रभाव झाला की मग त्या सात्विक गुणाचा म्हणजे प्रभाव झाला की बुद्धीची क्षमता वाढते, विलक्षण बुद्धी आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते. आणि तामस गुणामुळे काय होतं आपल्याला माहिती आहे, हिंसा असते त्याच्यामध्ये. तर हा खूप म्हणजे जो बदल आहे तो खूप महत्वाचा आहे. यानंतर पुढे काय होतं की प्रकृतीमध्ये बुद्धी निर्माण झाली, तर महत निर्माण झाल्यानंतर पुढे
म्हणजे त्या जीवाला एक प्रकारचा अहंकार निर्माण होतो. आणि ज्याला आपण अहंकारामध्येच अंतःकरण चतुष्टय सांगितलेलं आहे. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त, ह्या 4 गोष्टी त्या म्हणजे प्रकृतीच्या बुद्धीच्या माध्यमातून निर्माण होतात. आणि पुढे पुढे मग त्याच्यानंतर बुद्धीनंतर चित्तानंतर पुढे पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ह्या गोष्टी वगैरे निर्माण होतात. ते आपण पुढे पाहणार आहोत. थोडक्यात काय की प्रकृतीपासूनच हे सगळे प्रकृतीचे 3 घटक आहेत, सत्व, रज आणि तम, हे निर्माण होतात. आणि पुरुष आपल्याला माहिती आहे हा पूर्णपणे शुद्ध असतो आणि तो मन, बुद्धी, अहंकार याच्याही पलीकडे म्हणजे मनापलीकडचं मन, ज्याला आपण सूक्ष्म मन म्हणतो, सूक्ष्माती सूक्ष्म ज्याला मन म्हणतो, त्याला आपण चित्त म्हणतो, त्याच्याही पुढचं त्याला पुरुष म्हणजेच आत्मा असं म्हणलेलं आहे. आणि आत्मा जो आहे तो शुद्ध आहे आणि आंतरिक चैतन्यालाच आत्मा किंवा पुरुष असं म्हणलेलं आहे. आणि या आत्म्याची शुद्धी झाल्यानंतरच तो पूर्णपणे म्हणजे मुक्ती किंवा ज्याला आपण मोक्ष प्राप्त करण्याला आत्मा हा मदत करतो. आणि आत्म्याचं परमात्म्यामध्ये मिलन होतं, कारण परमात्म्याचा अंश आत्मा आहे आणि परमात्मा हाच सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे आणि त्याच्यामध्येच सर्व गोष्टी निर्माण करण्याची शक्ती आहे. आणि हा आत्मा परमात्म्यामध्ये ज्यावेळेला मिलन होतं त्यावेळेला हे सगळे जे गुण आहेत त्रिगुण, हे सगळे त्रिगुण एका समपातळीमध्ये असतात, ती साम्यावस्थेत असतात. पण ज्यावेळेला विषम अवस्था प्राप्त होते त्यावेळेला ह्या म्हणजे प्रकृतीमध्ये हालचाली निर्माण होतात, कंपनं निर्माण होतात, हालचाली निर्माण होतात आणि ती गतिमान झाल्यामुळे त्याच्यामध्ये चंचलता निर्माण होते, संयोग आणि वियोग होतो आणि त्यातूनच इतर जे म्हणजे तत्व जे आहेत त्या तत्वांची निर्मिती होते असं म्हणायला काही हरकत नाही. पण तसं पाहायला गेलं तर प्रकृती पण तशी स्वतःहून काही करत नाही. ती निष्क्रिय असते, ती शक्तिहीन असते, त्याच्यामध्ये स्वतःहून कार्य करण्याची शक्तीच नसते, त्याच्यामध्ये गुण तसे काय नसतात. आणि पुरुष जो आहे ना, पुरुष पण स्वतः काय करत नाही तो, पण त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असतं की तो साक्षीभावाने सर्व बघत असतो आणि इतर गोष्टींना तो प्रवृत्त करत असतो. आणि त्यातून काय होतं की म्हणजे पुरुषाच्या साक्षीने म्हणा किंवा सामर्थ्याने इतर ज्या गोष्टी आहेत मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त, हे त्या ह्याच्यामध्ये कार्यामध्ये सक्रिय भाग घेतात. आणि सक्रिय भाग घेतल्यामुळे पुन्हा सर्व जे हे कार्य जे आहे कारणातून निर्माण झालेले जे कार्य आहे आणि त्याचे परिणाम हे सर्व आपण सर्व पाहतो. थोडक्यात काय की प्रकृती असू दे किंवा पुरुष असू दे, हे स्वतंत्र काही करू शकत नाहीत. दोघांच्या मदतीने किंवा सहचर्याने, दोघांच्या संबंधानेच ते कार्य म्हणजे यशस्वी होतं असं म्हणायला काही हरकत नाही. आता प्रकृती ही जी आहे ना, ही प्रकृती आहे ती बुद्धी नसलेली आहे, तिला बुद्धी फारशी नसते. आणि पुरुष जो आहे ना तो अकर्ता आहे, तो काहीच करत नाही. ह्याच्यामध्ये संबंधामध्ये खूप छान सुंदर असं उदाहरण दिलंय. प्रकृतीला आणि पुरुषाला एक त्यांनी उपमा दिली आहे. एक आंधळा आहे आणि एक पांगळा आहे. एक आंधळं आणि एक पांगळं हे स्वतंत्रपणे म्हणजे ते स्वतः ते एखाद्या गंतव्यस्थळी पोहोचू शकणार नाहीत. आता समजा एखादा पांगळा आहे तर त्याला चालताच येत नाही, पण तो गंतव्यस्थळी कसा पोहोचणार. आणि एखादा आंधळा आहे, तो आंधळा त्या गंतव्यस्थळापर्यंत पोहोचू शकणार नाही. तर त्या दोघांच्या सहकार्याने एकमेकाच्या संबंधामुळं म्हणजे समजा आता पांगळा जो आहे तो आंधळ्याच्या खांद्यावर जर बसला तर ते दोघे पण म्हणजे प्रवास करू शकतील आणि गंतव्यस्थळी ते जाऊन व्यवस्थित पोहोचू शकतील, ही त्याची संकल्पना आहे. म्हणजेच प्रकृती आणि पुरुष ह्या दोघांच्या संबंधातून आपण पुढे जे मोक्ष जी प्राप्ती आहे, ज्याला आपण अंतिम साध्य म्हणतो, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी या दोन्ही मुख्य तत्वांचा उपयोग होतो असं त्यांनी इथं उपमान एक दिलेलं आहे. म्हणजे उपमा दिलेली आहे दोघांना पण, की प्रकृती म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय, आंधळा आणि पांगळा, हे त्याचं त्यांनी थोडा दृष्टांत सांगितलेला असं म्हणाल काय हरकत नाही. त्यानंतर आपण एकूण 24 त्याच्यामध्ये हा प्रकृती आणि पुरुष त्याच्यामध्ये जे 23 तत्व आहेत
ती 23 तत्वांची उत्क्रांती कशी होते किंवा त्यांचा विकास कसा होतो आणि ते पुन्हा कसे लोप पावतात हे थोडंसं आपण पाहणार आहोत. हे खूप महत्वाचं आहे. आता प्रकृती म्हणजे आपल्याला माहिती आहे, प्रकृती ही जड आहे आणि ती जड प्रकृती म्हणजेच अचेतन अशी तत्व आहे. ते स्वतःहून काहीच करत नाही. मग त्याच्यातून अन्य गोष्टी कशा निर्माण होणार, तर ते सांगताना पहिल्यांदा सुरुवातीला की त्याला महत असा शब्द वापरला. हे तत्व आहे, महत तत्व निर्माण होतं प्रकृतीमध्ये. महत्व तत्व म्हणजे ती समजून घेण्याची म्हणजे जी शक्ती आहे, एखादी गोष्ट समजून घ्यायची शक्ती त्याच्यामध्ये निर्माण होते, त्यालाच आपण बुद्धी म्हणतो. पण काही गोष्टी बुद्धिगम्य नसतात, ते समजण्याच्या पलीकडे असतात, त्यांना काही मर्यादा असते. पण बुद्धीचा विकास झाला की त्या पुढच्या गोष्टी सुद्धा समजतात, असं तत्वज्ञान सांगतं. आता प्रकृतीनंतरचं पहिलं जे उत्क्रांती म्हणजे विकास झालेलं पहिलं जे तत्व आहे ते म्हणजे महत. त्याला महत म्हटलेलं आहे. महत म्हणजे बुद्धीची धारणा. आता बुद्धीनंतर काय होतं की थोडासा बुद्धी म्हणजे मानवामध्ये असू दे किंवा अन्य कोणत्याही म्हणजे वस्तूमध्ये असू दे, थोडंसं ज्ञान प्राप्त झालं तर एक प्रकारचा त्या व्यक्तीमध्ये अहंकार निर्माण होतो ना. अहंकार, बुद्धी जास्त म्हटल्यानंतर अहंकार निर्माण होतो. आणि अहंकार म्हणजे आपल्याला माहिती आहे, अहंकार म्हणजे काय, मीपणा. त्याला आपण स्वचं अस्तित्व म्हणतो. म्हणजे मी म्हणजे अहंकार, स्व. आता स्वची व्याख्या किंवा परिभाषा वेगवेगळ्या ठिकाणी खूप सुंदर सांगितलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की आत्मषटक नावाचं एक छोटंसं म्हणजे श्लोक आहेत थोडे त्याच्यामध्ये. श्रीमत आदि शंकराचार्यांनी त्याची विरचना केलेली आहे. त्यामध्ये ते काय म्हणतात की मी म्हणजे कोण, म्हणजे स्व म्हणजे कोण, म्हणजे स्वचं अस्तित्व म्हणजे अहंकार, मीला आलेला आकार म्हणजे नेमकं काय. मग ते सुरुवातीला सांगतात की स्व म्हणजे मी म्हणजे कोण, मी म्हणजे कोण नाही ते सांगतात आधी. मी कोण नाही आहे ते सांगतात की मी पंचतत्व नाही आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश यापैकी मी काही नाही आहे. मी पंच ज्ञानेंद्रिय नाही आहे. मी पंच कर्मेंद्रिय नाही आहे. मी अंतःकरण चतुष्टय पण नाही आहे. मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे पण नाही आहे. मग पुढे ते सांगतात मी पंच प्राण नाही आहे. मी पंचकोश नाही आहे. मी सप्त धातू नाही आहे. पुन्हा मी षट रिपू पण नाही आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मोह, मत्सर हे पण नाही आहे. त्यानंतर पुढे ते सांगतात की मी माता नाही, मी पिता नाही, मी बंधू नाही, मी मित्र नाही, मी कोणीच नाही असं सांगतात. आणि शेवटी ते मी भोज्य पण नाही, मी भोजन पण नाही आणि भोगता पण नाही. मग शेवटी ते म्हणतात की मी कोण आहे, मी अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप सर्वत्र सर्वेंद्रियानाम. म्हणजे मी निर्विकारी आहे, मी निर्गुण आहे आणि माझ्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही, अपरिणाम आहे आणि मी अविकारी आहे. आणि तो म्हणजे मी कोण आहे, तो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणजे जीव असून सुद्धा मी शिव आहे असं त्यांनी त्या स्वची व्याख्या सांगताना खूप सुंदर सांगितलंय. आपल्याला समजण्याच्या पलीकडे आहे. पण एक विषय आला म्हणून मी विषयांतर थोडंसं झालं, पण इथं तुमच्या लक्षात आलं असतील की मी म्हणजे कोण नेमकं. मग इथं आपण सर्वसामान्यपणे म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये आपण काय म्हणतो की मी म्हणजे अहंकार ज्याला आपण म्हणतो त्यालाच आणखीन एक पतंजली शब्द वापरलाय, त्याला अस्मिता असं म्हटलेलं आहे. अस्मिता. तर अहंकार म्हणजे काय की कोणतीही गोष्ट जी आहे त्याचं कर्ते पण मी माझ्याकडेच घेतो. म्हणजे ज्याला कर्ता आपण म्हणतो, कार्याचा कर्ता कर्म आणि क्रियापद असं म्हणतो ना आपण. त्या गोष्टीचा कर्ता म्हणजे मीच काही सगळं करतो, तो झाला अहंकार. पण तसं पाहायला गेलं तर व्यवहारामध्ये कोणतंही व्यक्तिगत कार्य असू दे किंवा व्यक्तिगत कर्म असू दे किंवा सामाजिक कर्म असू दे, त्या कर्मामध्ये किंवा कर्माच्या प्राप्तीसाठी किंवा यशासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या म्हणजे इतर लोकांचाही सहभाग असतो ना सहभाग. तर तो सहभाग न मानणे म्हणजे एखादं चांगलं कार्य झालं किंवा एखादं सत्कर्म झालं किंवा एखाद्या कर्मामध्ये यश प्राप्त झालं आणि तर मग व्यक्ती काय म्हणते, ते कार्य म्हणजे कार्याचा करता ते मी काम केलं असं व्यक्ती म्हणते. पण एखादं काम झालंच नाही किंवा त्याच्याकडून जमलंच नाही,
तर तो काय म्हणतो, हे ह्याच्यामुळे झालं नाही, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं नाव घेतो. म्हणजे ह्याच्या अपयशाला कारण मी नाही आहे, दुसरी व्यक्ती असं म्हणतो. म्हणजे याच्यात सुद्धा अहंकार आहे. लक्षात आलं? तर हे अहंकाराचे जी आहे, कोणतेही म्हणजे कार्याचं जे श्रेय आहे, ते श्रेय स्वतः न घेता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या इतरांचाही त्याच्यात सहभाग आहे असं मानणं, म्हणजे अहंकाराचा नाश. म्हणजे स्वचं अस्तित्व तिथं आपण दाखवत नाही तिथं. इतरांचाही सहभाग आहे. म्हणजे मग ते कुटुंबाचं कार्य असो, सामाजिक कार्य असतो, व्यक्तिगत असो किंवा देश पातळीवर किंवा जगाच्या पातळीवर असू दे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या इतर लोकांचा, इतर व्यक्तींचा, इतर घटकांचाही सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असतो. हे न मानणं, त्याला अहंकार असा शब्द त्यांनी सांगितलेला आहे. लक्षात आलं का अहंकार? अहंकाराची परिभाषा खूप सुंदर याच्यामध्ये दिलेला आहे. त्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं, अहंकार सुद्धा म्हणजे सात्विक वृत्ती, राजस वृत्ती आणि तामस वृत्ती, म्हणजे ह्या तत्वातूनच अहंकार निर्माण होतो. सात्विक वृत्ती आणि रजस वृत्ती. समजा सात्विक वृत्तीवर म्हणजे रजस वृत्तीचा जर प्रभाव असला किंवा त्याचं प्रबल जात असलं, तर मग सात्विक वृत्ती म्हणजे सात्विक अहंकाराच्या माध्यमातून कार्य करते. आणि त्यातून काय होतं की आपल्याला माहिती आहे, म्हणजे पुण्य होतं, ज्ञान प्राप्त होतं, वैराग्य प्राप्त होतं, सामर्थ्य, ऐश्वर्य, समृद्धी, संपत्ती, ह्या गोष्टी सर्व गोष्टी या सात्विक गुणामुळं प्राप्त होतात. आणि त्याचप्रमाणे त्यातून सात्विक गुणातून स्मृती आणि काही संस्कार आणि आठवणी सुद्धा बुद्धीमध्ये संग्रहित होतात. तर ही जी झाली आहे ही म्हणजे सजीव व्यक्तीमध्ये सात्विक वृत्ती निर्माण होते अहंकाराच्या माध्यमातून. आणि सात्विक वृत्ती निर्माण झाल्यामुळे आणखीन काही तत्व, हा सात्विक गुणा हा सुद्धा एक म्हणजे विकासाचाच भाग आहे. सात्विक वृत्ती निर्माण होणं हा सुद्धा विकास म्हणा किंवा त्याला वास्तववाद म्हणा, हा उत्क्रांतीचाच एक भाग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे हे सर्व जे आहे ते म्हणजे बुद्धीनंतर अहंकार, अहंकाराच्या नंतर मग हे 3 गुण उत्पन्न होतात, सात्विक, राजस आणि तामस. आणि राजस गुण जो आहे तो गतिमान आहे, चंचल आहे, अस्थिर आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हालचाली होतात. आणि हालचालीमध्ये संयोग आणि वियोग होतो. तो संयोग एकतर सात्विक गुणाशी होतो किंवा मग त्याचा वियोग झाला तर मग त्याचा संयोग तामसिक गुणामध्ये होतो. आणि सात्विक गुणामध्ये आपल्याला माहिती आहे की शुद्धी होते, शांतता प्राप्त होते, संयम होतो, स्थैर्यता येते, ज्ञान प्राप्त होतं, एक प्रकारचा आपल्याला तेज निर्माण होतं, शरीर सर्व प्रकाशमय होतं. हे सात्विक गुणाची प्राप्ती आहे. त्यानंतर तामस गुणामध्ये आपल्याला माहिती आहे जो म्हणजे निष्क्रियच असतो तामस व्यक्ती. पण राजस गुणाचा म्हणजे प्रभुत्व, जर राजस गुणाचा प्रभुत्व तामस गुणावर झाला तर मग झोप येणे, आळशीपणा, अस्थिरता, अंधार सर्व काळच दिसायला लागतं त्याला. हा दृष्टिकोन तामस वृत्तीमध्ये. आणि सर्व निष्क्रियच असतं, शक्तीहीन असतो तो. तर हा झाला तामस गुण. आता सात्विक गुण जो आहे ना, हा सजीवामध्ये प्राप्त झाल्यामुळे नेमकं काय होतं की त्याच्यातून पंच ज्ञानेंद्रिय निर्माण होतात. पंच ज्ञानेंद्रियाची उत्पत्ती होते. आपल्याला माहिती आहे पंच ज्ञानेंद्रिय, चक्षुरेंद्रिये, कर्णेंद्रिये, घ्राणेंद्रिये, त्यानंतर रसनेंद्रिये आणि स्पर्शेंद्रिये. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. डोळ्याने आपण पाहतो, कानाने ऐकतो, नाकाने गंध श्वास घेतो, जिभेने चव घेतो आणि त्वचेने आपण स्पर्श ज्ञान प्राप्त करतो. हे सर्व जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत हे सात्विक गुणातून त्याची उत्पत्ती होते, उत्क्रांती होते, विकास होतो. त्याचप्रमाणे कर्मेंद्रिय पण उत्पन्न होतात. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे वाक म्हणजे वाणी, पाणी म्हणजे हात, पद म्हणजे पाय, त्यानंतर उपस्थ म्हणजे जननेंद्रिय आणि गुदा म्हणजे पायू. हे पंच कर्मेंद्रिये हे सुद्धा निर्माण होतात. आणि त्यानंतर मन सुद्धा निर्माण होतं त्यातूनच. आणि ह्या सर्वांना मिळून म्हणजे ही 11 इंद्रिय आहेत. पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि एक मन. आणि मनानंतर आपल्याला माहिती आहे सूक्ष्म गुण म्हणजे सूक्ष्म जे तत्व आहेत ती तत्व निर्माण होतात. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. आणि मग नंतर पुढं तो आत्म्याचा प्रवास सुरू होतो. आता नंतर काय होतं की पुढं हे झाले सात्विक गुणाचा भाग.
त्यानंतर आपण तामसिक गुणाकडे निर्जीव असंच म्हटलेलं थोडक्यात. तामसिक गुण म्हणजे त्याच्यामध्ये काही जीवच नाही, निर्जीवच. जीव असून सुद्धा निर्जीव सारखं वागणे, त्याला तामसिक गुण असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला तन्मात्रा म्हणजे 5 प्रकारच्या तत्वांचे जे गुण आहेत ते गुण निर्माण होतात. त्यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे निर्माण होतात. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे पंचमहाभूत जे आहेत, पंचमहाभूत आकाश, वायू, त्यानंतर तेज, त्यानंतर आप आणि पृथ्वी. पृथ्वी ते अग्नीलाच तेज असं म्हटलेलं आहे. अग्नी आणि तेज एकच, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पण हे उलट्या क्रमाने होतं. उलट्या क्रम, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असं न होता पहिल्यांदा आकाश, त्यानंतर वायू, त्यानंतर तेज, त्यानंतर आप, त्याच्यानंतर पृथ्वी. आपलाच जल असं म्हणलेलं आहे. आणि आता विठ्ठल सर असं म्हणले अग्नीलाच तेज असं म्हणलेलं आहे. ही तत्व निर्माण होतात. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की दर्शनामध्ये आपल्याला माहिती आहे की दर्शनामध्ये सांगितलंय हे आकाश तत्व आहे ना, हे आकाश तत्वाला जड तत्वामध्ये घेतलेलं नाही आहे, ते सूक्ष्म तत्व असं ग्राह्य केलेलं आहे त्यांनी. जड तत्वामध्ये पृथ्वी, आप, तेज आणि वायू ही 4 तत्व सांगितलेत जड तत्वामध्ये. म्हणजेच आपण जड प्रकृती जी आहे ती जड प्रकृती हे 4च आहेत. आणि त्या जड तत्वापासून मग पुढे आकाश तत्व निर्माण होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आकाश तत्व आपण पाहायला गेलं तर आकाशाचा मूळ गुण जो आहे किंवा त्याचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे ध्वनी म्हणा किंवा आवाज म्हणा किंवा शब्द. आकाशामध्ये फक्त एकच गुण असतो. संपूर्ण याच्यामध्ये आकाशामध्ये एकच ध्वनी हे एकच तत्व असतं. आकाशामध्ये आवाज हे एकच तत्व असतं ज्याला आपण शब्द म्हणतो. आता ओंकाराचा जो शब्द आहे तो आकाशामध्ये दुमदुमत असतो, इतर तत्व तिथं नसतातच. त्यानंतरचं जे तत्व आहे ते आहे वायू तत्व. वायू तत्वामध्ये 2 गुण असतात. वायू तत्वामध्ये स्पर्श हा गुण तरी मुख्यत्वे करून त्याचं प्रभुत्व असतंच, त्याचा प्रभाव असतोच. पण त्याच्याबरोबर सुद्धा म्हणजे त्याच्याबरोबर स्पर्शाबरोबर शब्द पण असतो. म्हणजे आकाश तत्व जो आहे ना, म्हणजे वायू तत्व हे आकाश तत्व मिळून ते बनलेलं असतं. म्हणजे शब्द आणि स्पर्श ह्या 2 गुणांनी मिळून वायू तत्व बनतं. आता तुम्ही बघा, जर वाऱ्याचा आपण जर विचार केला, वाऱ्याला स्पर्श पण वाऱ्याचं आपल्याला स्पर्श ज्ञान पण होतं आणि वाऱ्याच्या माध्यमातून आपल्याला वाऱ्याचा एक म्हणजे सोसायटीचा वारा आपण म्हणतो त्याचा ध्वनी किंवा आवाज किंवा आपल्याला जे शब्द आहेत ते वायूच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात. पुढचं जे तत्व आहे ते आहे तेज, ज्याला आपण अग्नितत्व म्हणतो. अग्नितत्वामध्ये सर्वात जास्त प्रभाव जो असतो तो प्रभाव असतो म्हणजे रूपाचा. रूप ज्याला आपण म्हणतो, रूप त्याच्यामध्ये जास्त प्रभाव, त्याचा प्रबळ त्याचं जास्त असतं. पण ते एकच नसतं, त्याच्याबरोबर बाकीची जे तत्व आहेत त्या तत्वांचा पण त्याच्यावर प्रभाव असतो आणि त्याचा गुणाचा पण प्रभाव असतो. आकाश तत्व असतं, वायू तत्व पण असतं आणि त्याच्यामध्ये पुन्हा अग्नितत्व असतं. तुम्ही बघा की अग्नीचा जर तुम्ही बारीक जर निरीक्षण केलं तर अग्नी आपल्याला दिसते. म्हणजे त्याचं रूप आपल्याला आपण डोळ्याच्या माध्यमातून आपण ते रूप आपण बघू शकतो. त्याचप्रमाणे अग्नीचा आपल्याला स्पर्श ज्ञान पण होतं. म्हणजे ऊब आपण अग्नीच्या जर असं बाजूला राहिलो तर आपल्याला स्पर्श ज्ञान म्हणजे ऊब निर्माण होते. आणि त्याच्यानंतर आपण त्याचा म्हणजे आवाज पण ऐकतो बघा अग्नीचा. काही वेळेला आपण पाहिलं तर लाकूड ज्या वेळेला पेटत असतं त्यावेळेला चट 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 असा आवाज येतो, ध्वनी येतो, आवाज येतो. त्याला आपण शब्द तत्व असं म्हटलेलं किंवा शब्द गुण असं म्हटलंय. म्हणजे अग्नीमध्ये 3 गुण असतात, शब्द गुण, शब्द, स्पर्श आणि रूप. म्हणजे शब्द अधिक स्पर्श अधिक रूप हे 3 अग्नीमध्ये असतात असं म्हणायला हरकत नाही. समजा आपण गवत जर जाळलं तर गवत जळताना त्याचा आवाज येतो बघा, चिट 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 असा आवाज येतो. म्हणजे यामध्ये आवाज आहे, आपल्याला स्पर्श ज्ञान पण होतं आणि त्याच्यानंतर त्याचं रूप पण आपल्याला आपण डोळ्याच्या माध्यमातून बघू शकतो. त्यानंतरचं जे पुढचं ते तत्व आहे ते म्हणजे जल, ज्याला आपण आप म्हणतो. ह्याचं जे मुख्य गुण, ज्याचा जो मुख्य गुण आहे किंवा ज्या गुणाचं प्रभुत्व आहे त्याच्यावर किंवा प्रबल जो गुण आहे तो आहे रस आहे. आपण जिभेच्या माध्यमातून पाण्याची किंवा अन्य गोष्टींची आपण चव घेऊ शकतो. पण त्याच्याबरोबरच इतर गुण पण त्याच्यामध्ये आहेत.
म्हणजे इतर तत्व पण त्यामध्ये सामील आहेत. त्यामध्ये आकाश तत्व आहे, वायू तत्व आहे, त्यानंतर अग्नी तत्व आहे आणि पुन्हा आपलं जलतत्व पण त्याच्यामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात काय की ही सर्व जी तत्व आहेत, ही तत्व एकमेकाच्या तत्वाच्या संयोगातून किंवा वियोगातूनच बनलेले आहेत, असं सांख्य दर्शन आपल्याला सांगतं. थोडासा उशीर होत आहे, बघूया आपण कुठपर्यंत जातोय ते. त्यानंतरचं पुढचं जे आहे ते सर्वात महत्वाचं आपल्या सर्वांना माहिती आहे, पृथ्वी तत्व. आता पृथ्वी तत्व हे जे आहे ह्याचा जो गुण आहे तो आहे गंध किंवा वास. आपण जो नाकाने घेतो ते पृथ्वी तत्वामध्ये आहे. पण पृथ्वी तत्वामध्ये बाकीचे सर्व जे गुण आहेत, चारही गुण त्याच्यामध्ये आहेतच. आकाश तत्व आहे, त्यानंतर वायू तत्व आहे, त्यानंतर अग्नी तत्व आहे आणि शेवटचं जे आहे ते पृथ्वी तत्व पण त्याच्यामध्ये आहेच. आणि त्याचे जे गुण आहेत ते पण त्याच्यामध्ये सर्व सामील आहेत. आता पृथ्वी आपल्याला माहिती आहे संपूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये सृष्टीमध्ये 70% पाण्याने भाग पृथ्वीचा व्यापलेला आहे आणि तोच पाण्याचा भाग जो आहे तो शरीरामध्येच आहे. म्हणून ही तत्व जे आहेत ना त्याला म्हणतात की पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी. म्हणजे जी तत्व सृष्टीमध्ये आहेत म्हणजे या जगामध्ये आहेत तीच तत्व आपल्या शरीरामध्ये आहेत असं इथं म्हणलेलं आहे. म्हणजेच पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. म्हणजे जीव आणि जगत हे जे आहे ना ही संकल्पना इथं सांगितली. म्हणजे शरीरामध्ये जे आहे तेच सृष्टीमध्ये आहे आणि सृष्टीमध्ये जे आहे तेच आपल्या शरीरामध्ये किंवा जीवामध्ये असं म्हणायला काही हरकत नाही. इथंपर्यंत लक्षात आलं का? यस नो? समजतंय, फार छान. ह्याच्यामध्ये आपण आता इकडं म्हणजे शेवटच्या भागाकडे जातो आहोत आपण. तर इथं थोडक्यात मला असं तुम्हाला सांगायचं आहे की पहिलं जे ते तत्व आहे ते मुख्य तत्व प्रकृती. प्रकृतीतून काय झालं? बुद्धी निर्माण झाली, महत, त्यालाच महत म्हणलंय. महतानंतर अहंकार निर्माण झाला. अहंकारातून 3 गुण निर्माण झाले, सत्व, रज, तम. आणि सात्विक गुणाच्या माध्यमातून पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 1 मन, म्हणजे ही 11 तत्व झाली. आणि पुढे जे आपलं तामस गुण जो आहे ज्याला आपण निर्जीव म्हणतो, एक सजीव, सात्विक गुण म्हणजे सजीव आणि तामस गुण म्हणजे निर्जीव, म्हणजे निष्क्रिय असतो तो व्यक्ती. निष्क्रिय असतो, आळशी असतो, त्याच्याकडून काहीच कार्य होत नाही, त्याला निर्जीव असं म्हणलंय. त्याच्या माध्यमातून 5 तन्मात्र निर्माण होतात. त्यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रसगंध आणि त्याच्यानंतर मग 5 तत्व निर्माण होतात. त्यालाच आपण पंचमहाभूत म्हणतो. ती पंचमहाभूत उलट्या क्रमाने सांगितलेत. आकाश, त्यानंतर वायू, त्यानंतर तेज आणि आप आणि पृथ्वी. म्हणजे थोडक्यात काय ही 10 झाली, 5 तन्मात्र, त्यानंतर 5 पंचमहाभूत ही 10 झाली. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय ही 10 झाली, 20 झाली. मन 1 झालं, 21. अहंकार 1 झाला, 22. महत 1 झाला, 23. प्रकृती 1 झाला, 24. आणि शेवटचा जो आहे तो म्हणजे पुरुष, तो 25वा तत्व आहे. आता पुरुषाबद्दल आपण थोडंसं बघूया. आता हे जे प्रकृतीचं कार्य जे आहे ना, हे प्रकृतीचं कार्य बुद्धी, अहंकार, त्यानंतर पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार, चित्त, तन्मात्रा आणि पंचमहाभूते या सर्वांच्या माध्यमातून प्रकृतीचं कार्य म्हणजे चाललं पाहिजे वस्तुतः पाहायला गेलं तर. पण होतं काय की प्रकृती जी आहे ही निष्क्रिय आहे आणि ती शक्तीहीन आहे. त्याला कुणाकडून तरी प्रेरणा मिळायला पाहिजे, कुणाकडून तरी थोडी जागृती मिळायला पाहिजे, कुणाकडून थोडी आज्ञा मिळायला पाहिजे, कुणाकडून तरी सामर्थ्य मिळायला पाहिजे. त्याशिवाय ते कार्यच करत नाही. मन सुद्धा कुणाकडून थोडीशी ऊर्जा मिळायला पाहिजे, त्याला शक्ती मिळायला पाहिजे, तरच ते कार्य करणार. अन्यथा इंद्रियांना ते बळच देत नाही, त्याच्यामध्ये प्रबळ येत नाही. तर त्यासाठी आत्मा काय करतो, हे सगळं जे आहे ते निरीक्षण आणि परीक्षण करत असतो. तो पण स्वतः काय करत नाही, पण एक सामर्थ्य म्हणा, एखादा आज्ञा म्हणा, एक साक्षी भावानी या सर्व गोष्टींना तो म्हणजे प्रवृत्त करतो कार्य करायला. आणि भोग मात्र किंवा आनंद किंवा भोग आत्माच भोगत असतो. म्हणजेच ह्या सर्व गोष्टीच्या माध्यमातून आत्मा जो आहे तो ह्या प्रकृतीला आज्ञा देतो आणि त्याला सामर्थ्य देतो आणि त्याच्याकडून सर्व प्रकारचे कार्य करून घेतो असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मग त्यावेळेला ते कार्य होतं.
म्हणजे आत्मा नसेल, आता आपल्याला माहिती आहे आपला आत्मा नसेल तर कोणतंच कार्य होत नाही. बाकी सगळे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय सगळं असतात. मन असतं की नाही माहित नाही, पण चित्त तर नसतंच तिथं. पण आत्मा जर शरीरातून गेला निघून तर सर्व जे आहेत इंद्रिय म्हणजे काय म्हणतात फिजिकली तिथं आहेत, पण कोणत्याच प्रकारचं कार्य होत नाही. याचं कारण म्हणजे त्या जीवातून आत्माच निघून गेलेला असतो, म्हणून कोणत्याच प्रकारचं कार्य होत नाही. एकूण 25 तत्वांची उत्क्रांती किंवा उत्पत्ती क्रम किंवा ज्याला आपण विकास आहे तो सांगितलेला आहे. तर आता थोडी 5 मिनिटं आहेत, 5 मिनिटांमध्ये काय होते बघूया, नाही तर मग आपल्याला राहिलेलं उद्या बघावं लागेल. सर इथपर्यंत कळालं का सर? एखादा मुद्दा पूर्ण करण्यासाठी 5-10 मिनिटं लागत असतील तर घ्या असं मला वाटतंय. ठीक आहे. हा ठीक आहे, एखादा मुद्दा म्हणजे घेऊया आपण. आता आपल्याला सत्कार्यवाद हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत तसं वस्तुतः आपण घेतलेला आहे पूर्वी, पण या सांख्य दर्शनामध्ये महत्वाचा सिद्धांत आहे. त्यासाठी सत्कार्यवाद हे जे आहे हा मुद्दा आपण किंवा हा सिद्धांत आपण काय आहे ते पाहूया. आपल्याला माहिती आहे सर, मला एक शंका आहे. नंतर बोला की ताई, आता हे सत्कार्यवाद नाही तर थांबेल मग. चालेल. हा तर सत्कार्यवाद जो आहे हा कार्यकारण संबंधाचा एक सिद्धांत आहे. त्यामध्ये असत्कार्यवाद आणि सत्कार्यवाद हे दोन मुख्य सिद्धांत आहेत. त्यातला आपण सत्कार्यवाद पाहणार आहोत. सत्कार्यवाद म्हणजे काय की कोणतीही गोष्ट निर्माण होण्यापूर्वी किंवा कारण म्हणजे कार्य जे आहे ते कार्य हे केवळ जे आहे की नाही, केवळ ते फक्त कारणाचं एक प्रकटीकरण आहे. म्हणजे कारणाच्या माध्यमातून सुप्तावस्थेत असलेली गोष्ट परिवर्तन होऊन ती कार्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. कळतंय? म्हणजे लाकूड हे कारण झालं आणि खुर्ची हे कार्य झालं. म्हणजे कार्य हे कारणाचं एक रूप आहे म्हणा, किंवा त्याचं एक म्हणजे एक सुप्तावस्थेत असलेलं एक प्रकटीकरण आहे, किंवा म्हणजे परावर्तित झालेलं एक गोष्ट आहे. त्याला सत्कार्यवाद असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं का? हा म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा एकदा सर प्लीज बोला जरा. ठीक आहे. हे बघा, आता आपल्याला की नाही कार्य आपल्याला दिसतं समोर, बरोबर? कार्य झालेलं किंवा म्हणजे कार्यातून निर्माण झालेली गोष्ट आपल्याला दिसते, पण त्याच्यामध्ये मूळ काय आहे की नाही कारण, ते त्याचं प्रकटीकरण असतं. त्याला आपण सत्कार्यवाद म्हणतो. आता तसं बघायला गेलं तर तीळ जे आहेत की नाही, तिळामध्ये तेल आहे की नाही? तेल आहे तिळामध्ये, पण तीळ हे कारण झालं आणि तेल हे कार्य झालं. अच्छा. म्हणजे तेल हे कारणामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये आहे कारणामध्ये, पण ते सुप्तावस्थेत असतं. मग त्याचं प्रकटीकरण झाल्यानंतर आपल्याला कार्य दिसतं. कारणाचं प्रकटीकरण झाल्यानंतर कार्याचं प्रकटीकरण झाल्यानंतर मग आपल्याला कारण दिसतं. म्हणजे तिळामध्ये तेल आहे म्हणा तुम्ही, तेलामध्ये तेल आहे, हे सत्कार्यवाद झाला. आणि असत्कार्यवाद म्हणजे काय की आपण आंब्याचं बी लावलं आणि आपण काय म्हणतात त्याला, कडुलिंबाचं झाड यावं असं जर आपण बघत बसलो तर होणार नाही ना, ते चुकीचं झालं ना. म्हणजे जे कारण आहे त्याप्रमाणेच तुम्हाला कार्य दिसणार आहे, बरोबर ना? ते दृश्य तुम्ही जर आंब्याचं बी लावलं तर आंब्याचं झाड येणार आहे, कारल्याचं बी लावलं तर कारल्याचं झाड येणार आहे. आंब्याचं झाड लावून कारल्याचं झाड येणार नाही, आंब्याचं बी लावून कारल्याचं झाड येणार नाही, किंवा कारल्याचं बी लावून आंब्याचं झाड येणार नाही. म्हणजे हे थोडी म्हणजे विसंगती आहे, त्याला असत्कार्यवाद असं म्हटलेलं आहे. आता सत्कार्यवादासाठी फक्त कारणच म्हणजे फक्त एखादी म्हणजे कारणच लागतं असं काही नाही आहे, त्याच्यावर अन्य गोष्टींचाही अंतर्भाव आवश्यक आहे. आता समजा आंब्याचं बी तुम्ही म्हणजे जमिनीमध्ये रुजवलं, पण समजा त्याला सूर्यप्रकाश नाही आहे, किंवा पाणी दिलं नाही, त्याला अन्न मिळालं नाही, किंवा सुपीक जमिनीमध्ये तुम्ही ते घातलं नाही, किंवा जे बीज आहे त्याची गुणवत्ता चांगली नसेल, ते दग्ध बीज असेल समजा, तर मग तुम्हाला
आंब्याचं झाड उगवणार नाही व्यवस्थित. म्हणजे कारण हे पण एक चांगलं पाहिजे ना. हो. कारण चांगलं असेल किंवा सभोवताचं वातावरण म्हणा किंवा जे प्रत्यक्षात ती कृती जी करणारी व्यक्ती जी आहे ती जर ज्ञानी असेल तरच मग कार्य यशस्वी होतं, चांगलं कार्य घडतं. अन्यथा मग काय होतं, त्यातून ते चांगलं फळ निर्माण होत नाही. ह्याला सत्कार्यवाद असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की फुलपाखरू जे आहे की फुलपाखरूच्या ज्या आधीच्या अवस्था आहेत त्याच्यामध्ये अंडी असतं, त्यानंतर कोश असतो आणि मग फुलपाखरू येतं. म्हणजे कारण काय आहे, अंड आहे आणि अंड्याच्या नंतर मग कार्य काय होतं, फुलपाखरू. या तिन्ही अवस्थातूनच फुलपाखरूचा विकास होतो. थोडक्यात की अंड्यातून पटकन फुलपाखरू बाहेर पडत नाही, त्याला ते एक परिणाम होतोय त्याचा. अंड्यावर काही परिणाम झाल्यानंतर मग त्याचा कोश किंवा त्याला आपण सुरवंट म्हणतो, मग सुरवंटामध्ये काही प्रक्रिया किंवा काही संयोग वियोग झाल्या नंतर मग फुलपाखरू निर्माण होतं. त्याला सत्कार्यवाद असं म्हटलेलं आहे. आता समजा फुलपाखरूचं जर अंड असेल तर त्यातून साप निर्माण होणार नाही. म्हणजे ज्याचं अंड आहे तोच जीव त्याच्यातून निर्माण होणार आहे. दिसताना आपल्याला अंड एकच वाटेल, ते काही पक्ष्याची किंवा प्राण्यांची अंडे दिसताना एकच दिसतात, पण त्यातनं म्हणजे एखाद्याच्या अंड्यातून कोंबड्याचा म्हणजे कोंबडीचा जन्म होतो, एखाद्यातून कबुतराचा होतो. म्हणजे जे अंड आहे, जे कारण आहे त्याच्यातूनच कार्याची उत्पत्ती होते. तेच कार्य आपण जे म्हणजे अपेक्षित धरतो तेच निर्माण होतं त्याच्यातून. त्याला सत्कार्यवाद असं म्हटलेलं आहे. आणखीन परिणामवाद एक सांगितलंय, प्रकृती परिणाम. आता आपण दूध आपल्याला माहिती आहे, दुधातून आपल्याला दही करायचं आहे तर त्याला दुधामध्ये विरजण घालावं लागतं ना. दुधावर परिणाम झाल्यानंतरच दुधाचं दही होणार आहे. त्याला प्रकृती परिणाम असं म्हणलंय. म्हणजे दुधावर विरजणाचा परिणाम झाल्यामुळे दुधाचं दही उत्पन्न झालं. हा झाला परिणामवाद, प्रकृती परिणाम. आता ब्रह्म परिणाम पण सांगितलाय. ब्रह्म परिणाम म्हणजे एक मूळ जे तत्व आहे किंवा प्रकृती जी आहे त्याच्यावर म्हणजे अनेक प्रक्रिया झाल्यानंतर मग त्याची ब्रह्माची प्राप्ती होते. हा ब्रह्म परिणाम झाला. सर्वात शेवटी आहे तो ब्रह्म परिणाम. म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, चित्त, आत्मा, ईश्वर आणि मग ब्रह्म. म्हणजे कारण काय झालं, मूळ कारण पहिल्यांदा प्रकृतीची जड तत्व पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्यानंतर प्रकृतीनंतर पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, त्यानंतर मन, बुद्धी, अहंकार, चित्त. त्या चित्तानंतर पुन्हा मग आत्मानंतर ईश्वर आणि ईश्वर नंतर ब्रह्म. म्हणजे ही जी शृंखला आहे ना परिणामाची, ही प्रकृती ते ब्रह्म, हा ब्रह्म परिणाम झाला. कळालं? हो हो, लक्षात. तर इथं आपण जरा थांबूया आणि राहिलेला जो भाग आहे तो उद्यासाठी आपण कॅरी फॉरवर्ड करूया. ह्याच्यामध्ये कुणाला काय शंका असतील तर विचारा. आता ह्याच्यातला थोडा भाग राहिलाय उद्या, पण उद्या मी सांख्य दर्शन संपवेन आणि मग परवा दिवशी आपल्याला योग दर्शनाकडे वळावे लागेल. हे थोडक्यात तुम्हाला समजलं आज आपण काय काय घेतलं? फार सुंदर समजलं सर, फार छान समजलं. फारच छान समजलं म्हटलं. समजलं ना? बरं. थोडक्यात आपण काय घेतलं त्याचा मी थोडासा गोषवार आता घेणार आहे 2 मिनिटांमध्ये. म्हणजे तुम्हाला आज आपण काय शिकलो हे लक्षात येईल. आज आपण सांख्य दर्शनाची मूलतत्वे पाहिली. त्यामध्ये मुख्य तत्व 2 आहेत. एक म्हणजे प्रकृती आणि पुरुष. प्रकृतीपासूनच पुरुषापर्यंत आपल्याला सूक्ष्मापर्यंत जायचं आहे. प्रकृती आहे मुख्य मधलं पहिलं तत्व आहे आणि पुरुष हे जे आहे हे 25वं तत्व आहे. त्याच्यामध्ये एकूण 23 तत्व आहेत. प्रकृती आणि पुरुषामध्ये 23 तत्व आहेत. प्रकृतीनंतर बुद्धी आहे, महत आहे, त्यानंतर अहंकार आहे, त्यानंतर 3 गुण निर्माण होतात, सत्व, रज आणि तम. सत्व हे सजीवाचं लक्षण आहे, म्हणजे हालचाल होते किंवा शांत वृत्ती असते, स्थिरता असते म्हणूया आपण, आणि ज्ञान असतं, प्रकाश निर्माण होतो त्यातून. त्यानंतर सात्विक गुणाच्या माध्यमातून पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन हे 11 तत्व निर्माण होतात. आणि त्यानंतर सात्विक गुणामुळे 5 तन्मात्रा आणि पंच महाभूते असे 10 तत्व, ही 11 तत्व 21 झाली. त्यानंतर अहंकार एक झाला 22, त्यानंतर महत एक झाला 23,
त्यानंतर प्रकृती एक झाली 24 आणि सर्वात शेवटी जे आहे ते पुरुष तत्व, त्यालाच आपण आत्मा म्हणतो. हा जो आहे त्याला उत्क्रांती क्रम किंवा विकास क्रम असं म्हटलेला आहे. पण हा विकास क्रम म्हणजे असा कायमचा विकास होत नाही, पुन्हा ते लोप पावतं, नष्ट पावतं. ह्यालाच चक्रीय विकास असं म्हणतात. हा रेषीय विकास नाही आहे, चक्रीय विकास आहे. म्हणजे पुन्हा आणि लोप पावणं, परत उत्क्रांती, परत लोप, असा हे चक्रामधून नेहमी फिरत असतं. त्यानंतर सत्कार्यवाद आपण काय ते पाहिला. आणि प्रकृती म्हणजे जड प्रकृती ज्याला आपण म्हणतो, पृथ्वी, आप, तेज, वायू इथपर्यंत, ह्या तत्वापासून इतर तत्व कशी निर्माण होतात. आणि त्याच्यानंतर मग पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, उत्पत्तीची प्रक्रियेची जी म्हणजे मार्ग जो आहे तो पाहिले, त्यात तत्व कोणते होते ते पाहिले आपण. आणि थोडंसं सांख्य दर्शनाचा जो भाग होता, त्याची पार्श्वभूमी होती, ती आपण थोडक्यात पाहिली. म्हणजे आजच्या व्याख्यानातून आपल्याला थोडंफार काहीतरी कळालं असेल की सांख्य दर्शनामध्ये प्रमुख तत्व कोणते आहेत आणि अन्य तत्व कोणते आहेत. एक प्रमुख तत्व 2 आहेत, अन्य तत्व 23 आहेत. असे एकूण 25 तत्वांचं हे सांख्य दर्शन आहे. याच्यामध्ये तत्वांची संख्या सांगितली आहे, म्हणून त्याला सांख्य दर्शन असं म्हटलेलं आहे. प्रकृती पुरुष सिद्धांत आपण पाहिला. प्रकृतीच्या उत्पत्तीची जी प्रक्रिया म्हणजे प्रकृतीच्या उत्क्रांतीची म्हणा किंवा विकासाची जी प्रक्रिया जी आहे, म्हणजे प्रकृतीपासून आपण पुरुषापर्यंत कसं पोहोचतो हे आपण थोडक्यात पाहायचा प्रयत्न केला. सत्कारवादाचा म्हणजे कार्यकारण संबंधाचा जो सिद्धांत आहे, त्यामध्ये सत्कार्यवाद, असत्कार्यवाद याची आपण मागं तोंड ओळख करून घेतली होती. पुन्हा याच्यामध्ये सत्कार्यवाद आला, द्वैतवाद आला, वास्तव्यवाद आला. हे सर्व सिद्धांत आपण या सांख्य दर्शनामध्ये पाहिलेले आहेत. कुणाला काय शंका असेल तर तुम्ही विचारू शकता, अन्यथा आपण वर्गविराम किंवा आपण शुभरात्री करू शकतो. तुला व्हिडिओ ऑन करा. उद्या आपण राहिलेला भाग पाहणार आहोत आणि नंतर मग फक्त 2 दिवसामध्ये योगदर्शन आपण पूर्ण करणार आहोत. त्यानंतर मग सर्वांना दिवाळीच्या दिवे लावायला सुट्टी मिळणार आहे. नंतर पण आपल्याला परीक्षेमध्ये पण दिवे लावायचेच आहेत. सर माझा हा, तुम्ही अंजली ताई काहीतरी प्रश्न विचारणार होता, विचारा. सर ते प्रकृतीमधून महत मधून अहंकार झाला आणि अहंकार मधले जे सात्विक अहंकार आहे त्याच्यातून आलेले मनस, पंचेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आणि तमस अहंकारातून तन्मात्र आणि महाभूते हे आले. मग कार्ड नंबर 54 वर जे दिलेलं आहे सेकंड पॅरामध्ये की अहंकाराचे 3 प्रकार मांडलेत. अहंकाराचे 3 प्रकार मांडले. अहंकाराचे 3 प्रकार आहेतच ताई. त्याच्यामध्ये 3 प्रकार म्हणजे सत्व, रज आणि गुण. सॉरी, सत्व, रज आणि तम, हेच आहेत ते प्रकार. मग जे हे तर प्रकार दिलेले आहेत अहंकारातून, सात्विक अहंकारातून जे मनस, पंचेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि तमस मधनं तन्मात्र आणि महाभूते, तर रज मधनं काय असं नाहीये काय? नाही, रज काय करतं माहितीये का? रज हे काय करतं की ते कॅटलिस्ट, आपलं केमिस्ट्रीमध्ये कॅटलिस्ट असतो बघा, त्याला कॅटलिस्ट म्हणतो ना, तो फक्त सहकार्य करतो, इकडे किंवा तिकडे वळतो असा तो. संयुक्त दुसऱ्या गुणाची. म्हणजे तो काय करत नाही स्वतः, तो म्हणजे त्याचं म्हणजे आकर्षण ज्या बाजूला जाईल ना, समजा सत्वकडे गेलं तर तो सत्वकडे म्हणजे बाजू बदलतो थोडक्यात. आता आपल्या राजकारणामध्ये चालत नाही का, म्हणजे त्याचं काही तिथं महत्वच नसेल तर ते एकतर इकडे जातात किंवा तिकडे जातात. बरोबर. त्याला रजसला फारसं काय, कारण तो काय माहितीये का, ऍक्च्युअली तसं पाहायला गेलं तर रजगुण हाच फार महत्वाचा आहे. कारण तो चंचल आहे, तो अस्थिर आहे आणि तो गतिमान आहे. आणि कोणतीही वस्तू जर हालचाल करत असेल, काय त्याच्यामध्ये परिवर्तन होत असेल, त्याच्यामध्ये बदल होत असेल तरच कार्य होतं. बरोबर. हा त्याचा एक मूलतः एक स्वभाव आहे त्याचा, त्याला स्वभाववाद म्हणलंय. आणि मग रजगुण काय करतो, तो सात्विककडे गेला की सात्विक गुण निर्माण होतात. तो त्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात काय, तो सत्संगामध्ये जातो. रजगुण सत्संगामध्ये जातो आणि सगळे चांगले गुण घेऊन बाहेर पडतो. बरोबर. आणि रजगुणावर जर सात्विक म्हणजे तामस गुणाचा जर प्रभाव असेल तर तो तामस गुण त्या रजस गुणाला आकर्षित करून घेतो. जसं राजकारणामध्ये चालतं बघा.
चालतं ना राजकारणामध्ये, इकडं किंवा तिकडं. मग हा काय करतो रजगुण, त्याला स्वतःच काय हे नसतं, अस्तित्व नाही त्याला. तो फक्त गतिमान आहे, तो चंचल आहे आणि तो क्रियाशील आहे तो, म्हणून त्याची त्याला मदत घेतात ते दोघे पण. मग ज्याचं आकर्षण जास्त त्याकडे तो खिचून जाणार ना. सात्विक गुणाचं जर जास्त आकर्षण असेल तर तिकडे जाणार, आणि तमस गुणाचं जर आकर्षण असेल तर तिकडे जाणार. आणि तमस गुणाकडे जर गेला तर तो निष्क्रिय होतो, तो निर्जीव. वस्तुतः तो निर्जीव होत नाही, पण आळशी माणसाला काय म्हणतो आपण, शक्तीहीन आहे, निर्जीव आहे, झोपाळू आहे, काही करत नाही, अज्ञानी आहे, अंधारात राहतो. आणि सात्विक लोक सगळी प्रकाशमय असतात, शुद्ध असतात, शांत असतात, स्थिरता असते, संयम असतो. कळालं? हो सर, कळालं. आणि अहंकार म्हणजे हे अहंकारामुळेच हे सगळं निर्माण होतं. बरोबर. हे गुण सगळे जे आहेत ना, हे अहंकारामुळेच. म्हणजे सात्विक माणूस जो आहे ना, मी काय करत नाही म्हणतो, तो करणारा वेगळा ईश्वर आहे, परमेश्वर आहे, तोच करतो सगळं, मी फक्त निमित्त आहे. निमित्त कारण आणि उपादान कारण झालंय बघा. मी फक्त निमित्त आहे, मी काही करत नाही. फक्त मी आता व्याख्यानात येतोय, मी काय म्हणजे मला एक म्हणजे निमित्त आहे माझं हे, मी काही करत नाही. मला ही म्हणजे ईश्वराने एक माध्यम दिलं की तुम्ही करा म्हणून, हे निमित्त कारण झालं. उपादान कारण म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला मी चिकटायचं तिथंच, त्यातून आसक्ती निर्माण होते आणि मग त्यासाठी मी खटपट करतो, धडपड करतो आणि त्याच्याच मागे लागतो, ते उपादान कारण झालं. तिथं अहंकार आला, आसक्ती आली ना. बरोबर. मी चिकटलो ना तिथंच, मी त्याला सोडणार नाही. आता मी ती गोष्ट आहे ना त्याला सोडणार नाही, हा अहंकार झाला ना. निमित्त कारण म्हणजे माझं काय तिथं कर्तृत्व काय नाही आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे. त्याला कॅटलिस्ट मध्ये ह्याच्यामध्ये काय म्हणतो तो, मराठीत मला शब्द माहित नाही, केमिस्ट्रीमध्ये असतं बघा, त्याचं प्रत्यक्ष तो प्रक्रियेमध्ये काय भाग घेत नाही, पण तो मदत करतो. उत्प्रेरक. हा, उत्प्रेरक. ते उत्प्रेरकाचं काम रजस गुण करतो. त्याला तेजस असं म्हणलंय, तेजस. म्हणजे तो एखाद्या दुसऱ्या गुणाला तो तेज देतो थोडासा, म्हणजे ढकलतो, त्याला सपोर्ट करतो थोडा. आपण म्हणतो सपोर्टिंग टीम आहे माझ्याकडे, आपण म्हणतो ना, तसं तो सपोर्ट करतो इतर गुणांना. कळालं? विठ्ठल सर, काय शंका अजून? नाही. काय असेल संशय, शंका काय असेल तर विचारा. ताईंनी छान प्रश्न केला बघा. बरोबर. अंजली ताई हुशार आहेत, कुशाग्र बुद्धीचे आहेत. हा, बरोबर. उच्च योनीमधल्या आहेत त्या. नाही सर, आज जरा पहिल्यांदा वाचन केलं होतं त्यामुळे थोडं शंका आली ती. नाही, वाच, इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, आणि समजून घेऊन वाचलं ना तर खूप आहे. आणि हे हा जो तक्ता आहे की नाही, हा तक्ता खूप महत्वाचा आहे. तुम्ही जो आता वाचला ना तक्ता, पुस्तकामध्ये दिलाय बघा, 55 पान नंबर 55 दिलाय. हा प्रश्न विचारतात बरं का, 10-15 मार्काला सुद्धा विचारू शकतील. उत्पत्ती क्रम सांगा, प्रकृतीचा उत्पत्ती क्रम सविस्तर लिहा. मग ते प्रकृतीपासून पुरुषापर्यंत सगळं लिहायला पाहिजे, जसं मी आता सांगितलं नाही तुम्हाला क्रमाने. कळालं का नाही? कळालं? हो. खूप इंटरेस्टिंग हा विषय. सांख्य दर्शनाने खूप सुंदर सांगितले. आणि आता फक्त योग दर्शनामध्ये ह्याच्यामध्ये एकच फक्त तत्व ऍड होतं, ते म्हणजे ईश्वर. त्याला पतंजलींनी योग दर्शनामध्ये विशेष पुरुष असा शब्द घातलाय. पुरुष म्हणजे आत्मा आणि विशेष पुरुष म्हणजे ईश्वर. हा, एकच तत्व वाढीव आहे. ह्याच्यामध्ये ईश्वराची संकल्पना, मी उद्या बोलणार आहे त्याच्यावर, ईश्वराची संकल्पना ह्याच्यामध्ये सांख्य दर्शनामध्ये मांडलेली नाही. ते ईश्वरवादी म्हणतात आस्तिक म्हणजे वैदिक दर्शन आहे, पण ईश्वराची संकल्पना सांगितलेली नाही त्यांनी, आत्म्यालाच येऊन थांबलेत ते. आणि आत्म्याच्या माध्यमातून मोक्ष आणि मुक्ती. आत्मा शुद्ध झाला की दुःख नष्ट होतात म्हणतात ते. आत्मा शुद्ध झाला
की दुःख नष्ट होतात आणि दुःख नष्ट होणं म्हणजेच मोक्ष किंवा मुक्ती. हे थोडं लक्षात ठेवायला अवघड आहे बरं का. अवघड आहे म्हणण्यापेक्षा माणसाच्या काय 2 प्रकारच्या मेमरी असतात. एक मेमरी असते अल्पकालीन, ज्याला आपण शॉर्ट टर्म मेमरी म्हणतो, आणि एक दीर्घकालीन, ज्याला लॉंग टर्म मेमरी म्हणतो. अशा 2 प्रकारच्या मेमरी असतात, प्रत्येकाच्या असतात. विसरणं हा माणसाचा मूळ स्वभाव आहे, विसरायलाच पाहिजे. पण आपली संकल्पना आपण लक्षात घेतली, एकदा आपल्याला लक्षात आलं तर तुम्ही 1-2 दिवस वाचून सुद्धा छान लिहू शकता. आता तुम्हाला संकल्पना लक्षात आली, परीक्षेच्या आधी 2 हे विसरणारच आहे तुम्हाला, म्हणजे माझं सुद्धा विसरतं. तुम्हाला त्याची उजळणी करावी लागते, अभ्यास करायला, संकल्पना समजून घ्यायला पाहिजे. समजून घेऊन तुम्ही जर वाचला तर विसरत नाही. आता हे उत्पत्ती क्रम जी प्रक्रिया आहे की नाही, ही खूप महत्वाची आहे. बाकी काय तुम्ही शब्द लक्षात ठेवाल, पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पण हा उत्पत्ती जो क्रम आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जे तत्व आहे की नाही, ते तत्व फक्त त्याचा एकच गुण नसतो, तर त्याच्या मागचे पण गुण असतात त्याच्यात. आता पृथ्वीमध्ये सर्व गुण आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, सगळे गुण आहेत त्याच्यात, आहेत की नाही? हो. माणसामध्ये पण सर्व गुण आहेत. पंच ज्ञानेंद्रियांचे हे सगळे जे आहेत ना, हे पंच ज्ञानेंद्रियांचे सगळे अनुभव आहेत. हो. आपल्याला कानाने शब्द ज्ञान होतं की नाही, श्रवण करतो आपण. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, ही संकल्पना जे आपल्या शरीरामध्ये आहे, जे आपल्या शरीराशी निगडीत आहे, तेच जगतामध्ये, म्हणजे जीव आणि जगत याच्यामध्ये फरक नाही आहे. जीव आणि जगत हे जे आहेत ना, हे ज्याला म्हणतात बघा, आयुर्वेदामध्ये म्हणलंय, पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी. जे शरीरामध्ये आहे ते सृष्टीमध्ये आहे, जे सृष्टीमध्ये आहे तेच शरीरामध्ये. 70% पाणी पृथ्वीवर आहे की नाही? हो, आहे की नाही? आहे. पृथ्वीचा 70% भाग पाण्याने व्यापलेला आहे. 30% जमीन आपल्याकडे आहे फक्त आता. आणि त्या 70% पाण्यामध्ये शुद्ध पाणी आणि अशुद्ध पाणी हा थोडासा संशोधनाचा विषय आहे, तो आपल्यात विषय येत नाही. पण आपल्या शरीरामध्ये पण 70% पाणी आहे. म्हणजे पूर्वजांनी किती अभ्यास केलाय बघा त्याचा, आहे की नाही? हो. गूढ आणि रहस्य आहे की नाही? आणि निश्चित सांगितलंय पृथ्वीमध्ये पण 70% पाणी, शरीरामध्ये पण. आता म्हणजे हे खरं म्हणजे ईश्वरी संकेत आहे ते. म्हणजे आपल्याला काय शक्य नाही, दोन्हीकडे सेम कसं करायचं एवढं पृथ्वीवर. आता प्रत्यक्षात कुणी मापलंय की नाही माहित नाही मला आता, पण आपण सर्वसामान्यपणे म्हणतो ना, विज्ञानाने ते सिद्ध केलंच की आता आपल्या शरीरात 70% असतंय, पृथ्वीवरती 70% असतंय. विज्ञानाने शक्य केलंय, बरोबर. विज्ञानाने संशोधन केलं, सिद्ध केलंय. पण हे पूर्वी सांगितले आपल्या पूर्वजांनी, त्यावेळेला उपकरणं पण नव्हती. बरोबर आहे, उपकरणं नव्हती. आता जेवढं आपण म्हणजे आधुनिक विज्ञान जेवढं आता विकसित झालेलं आहे, तेवढं त्यावेळेला ते विकसित नव्हतं. त्यावेळेला तिने सांगितले ते. बरोबर. म्हणजे खरोखरच ईश्वरी संकेत असतील ना त्यांच्यात, काहीतरी विलक्षण शक्ती असतील. त्यावेळेला त्यांनी पटकन सांगितलं ते. त्याला काय फार म्हणजे, आता समजा तुम्ही म्हटला 70% पृथ्वीवर पाणी आहे, हे सिद्ध करायचं म्हणजे किती दिवस लागतील हो? किती उपकरणं लागतील, जगभर प्रवास करावा लागेल, संपूर्ण पृथ्वी म्हणजे पदभ्रमंती करावी लागेल. आता तर ड्रोन वगैरे आले थोडा, पण पूर्वी लोकांनी कसं त्यांनी संशोधन केलं असेल त्याचं. आणि ते इंद्रियातीत ज्ञान आहे, ते इंद्रियाच्या माध्यमातून नाहीच आहे काय, इंद्रियाशिवाय ज्ञान मिळाले त्यांना. खरोखर आपण पूर्वजांचे धन्यवाद करायला पाहिजे. चला ठीक आहे, आणखीन कोणाला काय शंका? थांबूया. नाही, पण आजचा काय विषय कळाला का? समजलं सर. साधनाताई हेब्बाळकर मॅडम छान समजलंय. हो, कळाला. शारदाताई, शिल्पाताई आज काय बोलतच नाही. हो, समजला सर. कळाला? हो. बरं, उद्या आपण सांख्य दर्शन संपूया आणि मग शेवटचं महत्वाचं योग दर्शन आपण घेऊया. चालेल ना? हो. म्हणजे मला वाटते भारतीय दर्शनशास्त्र संपूर्णच थांबूया असं वाटतंय मला दिवाळीच्या आधी.
म्हणजे तुम्हाला एन्जॉय करायला बरं होईल. एन्जॉय करायला नाही, अभ्यास करायला बरं होईल, मोकळं. प्रश्न पण सांगा सर. प्रश्न आत्ताचे एक्झाम नाही, प्रश्न टाकणार ते. नाही एक्झाम मी काय प्रश्नपत्रिका मी काढणार नाही हो. अहो किती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ किती मोठं आहे, पूर्ण महाराष्ट्रभर आहे. येणार हे सांगा. आता काल आपण चर्चा केली की पुस्तकाच्या बाहेरचं काही येणार नाही. पुस्तक हेच सर्वे सर्वा. आपल्याला बाउंड्री आखून दिलेली आहे पुस्तक, दुसरं काही नाही. त्याच्या बाहेर आपण काय बघायचं नाही. काल मी म्हटलं की घोड्याच्या टांग्यासारखं तेवढंच बघायचं. हा, तुम्हाला अभ्यास करायचा तर करा, पण मूळ ह्याला चिकटून राहायचं आपण. उपादान कारण या अभ्यासक्रमाला चिकटून राहायचं, त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण करायची, धडपड करायची, कष्ट करायचे, खटाटोप करायचा. बरोबर विठ्ठल सर? हो बरोबर आहे. चला, धन्यवाद सर्वांना. शुभरात्री. धन्यवाद. उद्या सांख्य दर्शनाचा उर्वरित भाग आपण घेऊया. धन्यवाद. थोडासा व्यापक होता विषय आजचा, आणि ते उत्पत्तीचा क्रम जो आहे ना, त्याची प्रक्रिया जी आहे ती महत्वाची होती, म्हणून मी थोडा वेळ दिला जास्त. सर तुम्ही म्हणजे सांगताना इतकं सुंदर सांगितलं ना, ते म्हणजे खूप छान लक्षात आलं ते सर. बरं, छान मांडणी केले, एकदम छान. धन्यवाद. हरिओम. हरिओम. सर्वांना शुभरात्री. शुभरात्री. दिवाळीसाठी शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. उद्याचा दिवस आहे सर, दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला. नाही, आतापासूनच आपण साजरी करायला चालू करायचं. विठ्ठल सर, प्रत्येक दिवस आपली दिवाळीचा समजायचं आपण. प्रश्नच नाही. एकदा मुक्त आपण मुक्ती मिळवलं की रोजचा दिवस दिवाळी, प्रत्यक्ष दिवाळी, प्रत्येक दिवस दिवाळीचा आहे समजायचं. आपली दिवाळीच आहे. आणि आता तरी काय, सगळे मिष्टांना दररोज मिळतात, असं कुठेही जावा तुम्ही, दिवाळीतच काही नाही. चला, हरिओम. हरिओम. शुभरात्री. ओके. चला.